पुंडलीकवरदारि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। यतप्रवृत्तिर्भूतानां येन सर्वमिदं ततं स्वकर्मणा तमभ्यर्च्य सिद्धिं विन्दति मानवः। हा 46वा श्लोक आहे, ज्याच्यापासून आकाशादी पंचमहाभूत झाली आणि ज्याने हे सगळं विश्व व्यापलेलं आहे, असा जो परमात्मा ईश्वर, त्या परमेश्वराला आपण जे काही कर्म करतो, आपल्या स्वधर्माप्रमाणे जे कर्म करतो, ती सगळी कर्म त्याला जर अर्पण केली तर मनुष्याच्या ठिकाणी वैराग्य सिद्धी प्राप्त होते। म्हणून विहित क्रिया केली, नव्हे तयाची खून पाळिली, जयापासून का आली आकारा भूते। तेव्हा जे काही आपल्या भागाला कर्म आलेलं आहे, वर्णाप्रमाणे आहे, ते करणं त्याला शास्त्राची मान्यता आहे। असं कर्म करणं म्हणजे विहित कर्म, योग्य ते कर्म। म्हणजेच जे वेदानं शास्त्रानं जे काही मांडून दिले ते विहित कर्म आपण केलं तर वेद सांगतो ती आज्ञा पाळली। आणि जो परमात्मा आहे की ज्याच्यापासून हे सगळं आकाराला आलेलं आहे, त्याच्या ठिकाणी सुद्धा आपण काय होतं तर हे सगळं जसं निर्माण केलं तसं आपल्यालाही निर्माण केलं आहे। आणि का निर्माण केलं आहे तर काहीतरी त्यांनी आपल्याला आज्ञा दिलेली, त्या आज्ञा पाळण्याकरता आपण हे कर्म करत आहोत। जो अविद्येच्या चिंधिया गुंडोनी जीव बाहुलिया, खेळवी तसे तिगुणिया अहंकार रज्जू। आता काही गोष्टी अशा आहेत की ते सगळं निर्माण होण्याकरता जसं जसं मनुष्याच्या ठिकाणी फरक पडतो, जसं काय एखादी अडचण आली की मनुष्य काय करतो, त्या अडचणीतनं कसं दूर व्हावं ह्याचा विचार करतो। मग अडचण आल्यावर पण काही वेळेला अडचण आणली जाते आणि मग त्यातनं बाहेर कसा पडतो हे पाहायचं। जसं शाळेत अडथळ्याची शर्यत असते, त्या अडथळ्याच्या शर्यतीतनं पुढं गेला, नंबर मिळवला तर त्यांनी योग्य केलं। तसं भगवंतानी जीवासाठी काही थोडा अडथळाही निर्माण केला। ही जी काही जगत निर्माण करण्याकरता जी अविद्या आहे, ती अविद्यारूपी चिंध्या एकत्र करून एखादी बाहुली निर्माण केली। चिंध्याची बाहुली असते आणि ती बाहुली खेळवण्याकरता तिला दोरी बांधली आणि ती दोरी म्हणजे अहंकार रज्जू आहे, अहंकार रूपी दोरी बांधली। आणि झालं काय तर ह्या त्रिगुणाचा खेळ सुरू झाला। पंचभूताचा मेळ केला एके ठाई गोंधळ, लाविला सबळ अहंकार त्या पाठी। हे सगळं करून ह्यातनं कसं सुटतोय हे भगवंताला पाहायचं आहे। जेणे जग हे समस्त आत बाहेरी पूर्ण भरित, झाले आहे दीपजात तेजे जैसे। आता आपण नेहमीच पाहतो, ग्रंथात ऐकतो की सगळ्याच्या हृदयामध्ये परमात्मा आहे। मग हे बाहेरचं कोणी बनवलं? आतमध्ये म्हणल्यावर हे बाहेरचं बनवणारा सुद्धा तोच आहे। त्यांनीच पंचमहाभूत बनवली, त्याच्याच पंचमहाभूतापासून हे आकार निर्माण झाले।
त्या आकाराच्या ठिकाणी अंतःकरण, ज्ञानेंद्रिये, कर्मेंद्रिये सगळं निर्माण होऊन प्राणाद्वारे ह्या सगळ्या क्रिया होऊ लागल्या. तोच आहे त्याचा निमित्त कारण. म्हणून त्या सगळ्या जगताच्या ठिकाणी तोच आहे. जसं दिवा असला म्हणजे तो सगळीकडे उजेड देतो, मग आतल्या घरातसुद्धा जितकं जाईल तितका उजेड त्याचा असतोच. तसं आहे आत आणि बाहेर भगवंताचं सगळं काय आहे. तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची आवीरा पूजा केली होय अपारा तोषा लागी. तेव्हा हे सगळं जगत, मनुष्य मात्र, प्राणी, हे सगळे कोण आहेत? तर ईश्वर रूपच आहेत. आणि आपण जे कर्म करतो त्या कर्मापासून त्यांची जर सेवा झाली तर आपण कर्मरूपी फुलं भगवंताला अर्पण केली आणि त्याची पूजा केली असं होईल. आता देवाची पूजा करणं, एरवी मनुष्य देवाची पूजा करतो काहीतरी कामना ठेवून आणि कामनेची प्राप्ती व्हावी. पण कधी होईल? देव संतुष्ट झाला तरच ना. म्हणून आपण जर ही पूजा केली तर त्याच्या ठिकाणी सुद्धा संतुष्टता येईल, तो संतुष्ट होईल. म्हणून तिये पूजे रिझलेनी आत्मराजे वैराग्य सिद्धी देई जे पसायतया. तेव्हा आता भगवंत जर संतुष्ट झाला तर काय देणार? तेव्हा सांगतात की त्या ईश्वराला, त्या परमेश्वराला एकदा का आनंद झाला की मग तो आत्मराज म्हणून आपल्या ठिकाणी आहे आणि तो आतूनच आपल्या ठिकाणी वैराग्याची निर्मिती करतो. वैराग्य एक सिद्धीच आहे. कारण सिद्धीपासून जे प्राप्त होतं, की जे प्राप्त करून देणारं असतं त्याचं नाव सिद्धी. वैराग्य काय प्राप्त करून देतं? तर ज्ञान प्राप्त करून देतं, परमात्म्याची भेट घालून देतं. म्हणून वैराग्य सिद्धी हे जे काय आहे भगवंताकडून मिळालेला प्रसादच आहे. पण कधी आपण आपली कर्म भगवंताला समर्पित केली तर. जिये वैराग्य दशे ईश्वराचे निवेद वशे हे सर्वही नावडे जैसे वांत होय. आणि एकदा का आपल्या ठिकाणी वैराग्य जागृती झाली आणि ईश्वराची कृपा असली, मग काही तुमच्याजवळ येऊ द्या, ते महान किमतीचं असो किंवा यत्किंचित असो, सगळंच नको नकोसं होईल. मग जसं एखाद्या कुत्र्याने वांती केली किंवा माणसाने केली तर बघवतं का तिकडं? इतकं तो अन्यत्र पदार्थाकडं वांती जशी असावी तसं पाहत असतो. मग त्याच्या ठिकाणी आता काय आहे? विटले हे मन प्रपंचापासून. मग त्याच्या ठिकाणी आता सगळं मन त्यातनं निघून जातं आणि मग मात्र त्याला ह्या वैराग्याचा फायदा होऊ लागतो. प्राणनाथाची आधी विरहिणी ते जिणे ही बाधी तैसे सुखजात बाधी दुःखाचा लागे. आता एक उदाहरण दिले की जसा पतीबद्दलची प्रियता आहे आणि तो कुठंतरी गेला पण येईनच, जेवढे सांगितलेली मुदत होती त्याच्यापेक्षाही होऊन गेले तरी येत नाही. अशा वेळेस ती जी काय आहे पत्नी, ती त्या विरहामध्ये स्वतःच्या ठिकाणी जसं दुखणं आलं आहे, खायला नको, प्यायला नको, काही सुचत नाही, इतकी ती विव्हळ झालेली असते. आणि तिच्या ठिकाणी काय आहे की जर एखादा कोणी आलं, अरे तू काही खात नाही पेत नाही, हे बघ की आम्ही चहा करून आणला, एवढा पिये, तो चहासुद्धा ह्याला कडू लागेल, कारण इतकी ते त्या विरहात गुंतलेले आहे. सम्यक ज्ञाननुदय जता वेधेची तन्मयता उपजे ऐसी योग्यता बोधेची लाहे. तेव्हा जे परिपूर्ण स्वरूपाशी जाणारं ज्ञान आहे ते अजून उगवलं नाही, पण वैराग्य जागा असल्यामुळं त्या परमात्मा स्वरूपाचे भेटीची जी ओढ आहे त्या ओढीनंच जवळजवळ आपल्या ठिकाणी सुख जागं झाल्यासारखं वाटतं. हे तर खरं बोधाचं लक्षण आहे. म्हणजे सुखाचे आईली कडिले मेरे,
भोगाचे ऐलीकडीले मेरे, चित्त उभे ठेले सुखा भरे. अशा तऱ्हेनं त्या सुखाची जागृती अगोदरपासूनच व्हायला लागते. म्हणून मोक्ष लाभा लागी, जो व्रते वाहतसे अंगी, तो स्वधर्मो आस्था चांगी अनुष्ठान. तेव्हा जे मोक्षप्राप्तीसाठी अनेक प्रकारचं काय करायचं, पाठपाठांतर पारायण करायचं झालं, दुसरं कीर्तन प्रवचन श्रवण करायचं, ध्यानधारणा, ही सगळी अनुष्ठान आहेत. पण त्याच्याबरोबर आपण केलेले कर्म जर भगवंताला अर्पण करत राहिला तर त्याच्यापासून सुद्धा तुम्हाला मोक्षप्राप्तीच आहे. जे कर्म सोडून द्या आणि हे सगळं करा असं नाही. जे मोक्षात प्राप्तीला मिळण्याकरता हे सगळी साधनं जशी गरजेची आहेत, तसं सेवा हेच कर्म आहे. आता सेवा म्हणजे कोणाची? ईश्वराची सेवा. ईश्वराची सेवा आपल्या कर्मापासून होऊन ते ईश्वर अर्पण करणं, यामुळं सुद्धा मोक्ष प्राप्त होतो. श्रेयान् स्वधर्मो विगुण परधर्मा स्वनुष्ठितात, स्वभावनियतं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम्. आता या 47व्या श्लोकामध्ये सांगतात की काही वेळेला काय असतं की दुसऱ्याचा धर्म, दुसऱ्याचं आचरण आपल्याला बरं वाटतं, आपल्या भागाला आलेलं नाही असं कर्म पण दुसऱ्याच्या भागाला आले, पण ते सोपं असं आपल्याला वाटतं. आणि मग तो दुसऱ्याचा धर्म आचरण्यात आपल्याला चांगलं वाटतं. पण त्यामुळं होतं काय की आपण आपला जो महत्त्वाचा भाग आहे तो सोडून दिला. कारण आपल्या कर्मामध्ये, विहित कर्मामध्ये थोडीफार काय आहे की कष्ट पडत असतील, काय अडचण असेल, तरी तो मोक्ष प्राप्त करून देणार आहे. श्रेय हेच त्याच्याकडून प्राप्ती आहे. म्हणून जे स्वभावसिद्ध कर्म आहे तोच मनुष्य जो करत राहतो त्याच्या ठिकाणी पाप लागत नाही. आणि आपलं सोडून दुसऱ्याचं करतो त्याला पाप लागतं. अगा आपुला हा स्वधर्मो, आचरणी जरी विषमो, तरी पहावा तो परिणामो फळेल जेणे. आता त्याच्याकरता उदाहरण असं दिलं की जर आपलं सगळं स्वधर्माप्रमाणे विहित कर्म करत असताना ते कठीण असतील, विषम म्हणजे कठीण असतील, आणि ते करायला नकोसं वाटत असेल, पण असं करता कामा नये. आपल्याला जर स्वधर्म पाळायचा असेल तर असेल ते कर्म किती कष्ट असला तर ते जर केलं तर त्याचा परिणाम काय आहे, तर परिणाम योग्य फळ प्राप्त होणार आहे. जई सुखा लागी आपण पया, निंबचे आथी धनंजया, तई कडवटपणा तयाची या उपगी जेना. आता जसं माणसाला काही दुखणं भाणं आलं, मग आता त्याला चैन पडत नाही. पण मग वैद्याकडे गेला आणि त्यांनी सांगितलं वा तुला बरं वाटेल, पण तुला रोज लिंबाचे पानं आणून, त्याचे देठ आणून त्याचा रस करून प्यावा लागेल. आता हे कडू आहे ना, त्यालाही माहिती की कडू आहे, पण ह्या कडूने जर मला सुख लागत असेल तर हे घ्यायला काय हरकत आहे. म्हणून तो जसा त्या लिंबाचा रस, कडुलिंबाचा रस घेतच राहतो. आता त्याचा राग करत नाही किंवा तोंड वेडवाकडं करत नाही. पहिल्यांदा कसा घेऊ, कसा लागला असं वाटलं, पण घोट घेतल्यापासून पुन्हा काय वाटलं नाही त्याला. फळनिया ऐलीकडे केळी ते पाहता आस मोडे, ऐसी त्यजिली जरी तरी जोडे, तैसे के गोमटे. आता काय आहे, उदाहरण असं दाखवलं की केळी लागण झाली पण फळ लागणं. आता नुसत्या सोपटाला सांभाळून काय करायचं आहे म्हणून काढून टाकली. मग आता फळ मिळेल का त्याला? एक तर थांबला असता तर काहीतरी मिळालं असतं, पण केळीच काढून टाकली तर मात्र काही मिळत नाही. तेवी स्वधर्मो साकडू, देखोनी केला जरी कडू, तरी मोक्ष सुरवाडू अंतरला की. तेव्हा आपला स्वधर्म, आपला धर्म किंवा आपलं कर्म
करत असताना हा त्रासदायक आहे असं जर वाटत असेल तर मग मोक्ष कसा गोड लागेल? मोक्षही तुमच्याकडे येणार नाही. आणि आपुली माये कुब्जा जरी आहे तरी जिजे ते नोहे स्नेह कुऱ्हे की. आता काय असतं, उदाहरणात काही दाखवून दिले की जसं एखाद्या बाळाची आई अंगात वेडी वाकडी म्हणजे कुठं कुबडीच आहे, दुसरी गोष्ट काळ्याली, नाक नाही चांगलं, काही जरी असलं तर तिचं प्रेम वेडवाकडे आहे का? तिच्या प्रेमात ह्या वरच्या शरीराला जे व्यंग आहे ती तिच्या प्रेमात ते व्यंग नाही, तिचं प्रेम अत्यंत शुद्ध आहे. एरी जिया पराविया रंबेहून बरविया तिया काय कराविया बाळके तेने. आता जर माझी आई अशी किंवा एखाद्याने त्याला रडवलं, बघ तुझी आई कशीच आहे, अशीच आहे, तशीच आहे, तशीच आहे, बघ म्हणले हो की अतिशय सुंदर, रंभेसारखी सुंदर आहे, तिला आई म्हणत जा. आता म्हणलं म्हणून ती काय आई होणार आहे का थोडीच? किंवा आईप्रमाणे काय करल का? अगा पाणिया होनी बहुवे तुपी गुण कीर आहे परी मीणा काय होये असणे तेथे. आता पाणी जे आहे ते पाणी आहेच, पण एखाद्याचा विचार आला की म्हणला पाण्यात मासा तर जगतोच आहे, पण पाण्यापेक्षा तूप किती भारी असतं, म्हणून त्याला तुपात आणून सोडला. आता तो कसा त्यात राहील? त्याच्यात किती जरी गुण असले तरी पाण्यातच मासा राहू शकतो. पै आघविया जगा जे विख ते विख किडिया पिऊख आणि जगा गूळ ते देख मरण तया. आता जसं उदाहरण असं आहे की विष जे असतं ते विष बाकीच्या माणसाला मारतं, पण त्याच्यातच जे कीटक असतात त्यांना ते आवडतं, ते त्याला मारत नाही, ते कीटक त्यातच विषातच राहतात. पण त्या कीटकाला विषातनं बाहेर काढलं आणि गूळ खायला दिला तर ते कीटक मरून जातं. म्हणून जे विहित जया जेणे फिटे संसाराचे धरणे क्रिया कठोर तरी तेणे तेच करावी. एकंदरीत जे आपल्या कर्मभागाला आलेलं आहे, शास्त्राने सांगितलेलं आहे, ते विहित कर्म केलं तरच हा तुमच्या पाठीमागं लागलेला संसार निघून जाईल. आणि जरी ते कर्म करताना कठोर असं वाटत असलं, कष्टदायक वाटत असलं, तरी ते फळ देणारच आहे. येरा पराचारा बरविया ऐसे होईल टेकलिया पायाचे चालणे डोईया केले जैसे. आता जर दुसऱ्याचं आचरण चांगले असं बघून काहीतरी करण्याचा प्रयत्न केला तर ते आचरण्यात आपल्या ठिकाणी त्याचा सराव नसल्यामुळे आपल्याला त्रासदायक होईल. एखादा जसा डोंबारी आणि त्याला तारेवरचा खेळ आहे, काय अवघड आहे म्हणलं, आपल्यालासुद्धा जमल की, मग मारे उड्या किंवा तारेवर जावं हे कधीच शक्य नाही. म्हणून मग त्याला उदाहरण दिलं की दुसऱ्याचं आचरण करायला गेला तर डोक्याने चालल्यासारखं आहे, पाय राहिले वर आणि डोक्याने चालतो आहे, असं त्याचं अवघडपण होईल. या लागी कर्म आपुले जे जाती स्वभावे असे आले तरी करी तेणे जिंतिले कर्मबंधाते. तेव्हा जे आपल्या जाती स्वभावानं आपल्याला कर्म आलेलं आहे ते जर केलं तरच तो आपल्या कर्मबंधनापासून मुक्त होईल. आणि स्वधर्मोची पाळावा परधर्मो तो गाळावा हा नेमोही पांडवा न कीजेची मा. तेव्हा आता काय आहे की खरं तर आपल्या स्वधर्माचंच पालन करावं, परधर्म सोडून द्यावा. आता मागं नाही का अर्जुन म्हणलाच होता भिक्षा मागून जगन पण युद्ध नाही, म्हणून हे उत्तर दिलं. आपला स्वधर्मच पाळला पाहिजे, दुसऱ्याचा धर्म तो गाळायचा आहे हेच लक्षात ठेव. तरी आत्मा दुष्ट नोहे तव कर्म करणे का ठाये आणि करणे तेथ आहे आयासो आथी. आता जे जरी असलं तरी या सगळ्यामध्ये आत्मदर्शन घडल लगे असं नाही, पण जसा तुमच्या ठिकाणी हे कर्म करता करता शुद्धत्व येईल, चित्तशुद्धी होईल,
चित्तशुद्धीनंतर वैराग्य जागं होईल आणि मग ज्ञान जागं झालं तर आत्मदर्शन होईल. आत्मा काय असा सगळ्यालाच दिसणार नाही असं नाही, पण कोणाला दिसेल एवढे सगळे त्यांनी क्रम पार पाडले म्हणजे दिसेल. सहजं कर्म कौन्तेय सदोषमपि न त्यजेत सर्वारंभा हि दोषेन धूमेनाग्निरिवावृताः. आता जे काही स्वाभाविक कर्म आहे त्याच्यात थोडाफार दोष असतोच, दोषाशिवाय कर्म नाही. जसं अग्नी म्हणलं की धूर असतोच, धुरानंच अग्नी काय आच्छा दिलेला असतो. आणि ही जी कर्म आहे ती कर्म जरी आपल्या ठिकाणी कर्म करताना थोड्याफार त्याचा दोष लागत असला तरी तीच कर्म केली पाहिजेत. म्हणोनी भलतीये कर्मी आयासू जरी उपक्रमी तरी काही स्वधर्मी दोषू सांगे. आता या सगळ्यामध्ये आपलं कर्म करत असताना ते कर्म कष्टदायक आहे, आचरण्यास काय आहे जड जाते असं जरी वाटत असलं तरी तेवढा दोष पत्करला तर त्या कर्मामध्ये सहजता निर्माण होते. अगा उजू वाटा चालावे तरी पायाची शिणवावे, ना आडराणा धावावे तरी त्याची. आता त्याला उदाहरण दिलं की चालायचं आहे, मग चांगल्या रस्त्यानं चालताना सुद्धा शीण येतोच की, आणि आडराणाने पळायला लागल्यावर काय सुख वाटेल का? तिथंही तेवढंच आहे. पै शिळा का शिदोरिया दाटणे एक धनंजया परी जे वाहता विसावया मिळे जे ते घेपे. आता एक काय आहे, कुणीतरी प्रवासाला निघाला म्हणून त्याने आपल्याला मध्ये लागल म्हणून दशम्याचं गाठोडं बांधून घेतलं शिदोरी. दुसऱ्याला वाटलं काहीतरी घ्यावं लागतं म्हणून त्यांनी एक दगडच घेतला, मोठा धोंडा घेतला आणि निघाला. आता ह्याचा कुठंतरी थांबल्यावर उपयोग तरी त्याचा काय उपयोग आहे? म्हणून ओझं वागवणं दोन्ही आहे, पण एकाचा उपयोग आहे आणि एकाचा उपयोग नाही. एरवी कणा आणि भुसा कांडिताही सोसू सरिसा जेची रंधन श्वान मासा तेची हवी. आता थोडंसं काय आहे उदाहरण असं दिलं की एकाने कांडायचं म्हणून काय केलं की धान्य घेतलं, जसं साळी सडतेत का नाही तसं, आणि सडवून त्यातले तांदूळ काढून घेतले, नुसतं साळीचं बुसकट राहिलं. मग त्यांनी सडलं म्हणून आपण सडायचं म्हणून ते बुसकट सडत बसल्या, मग कष्टच नुसतं झालं. दुसरं उदाहरण दिले, आता माऊलीनं हे कसं सुचलं असेल ते सुचू. एकाने कुत्र्याचं मांस शिजवलं आणि दुसऱ्यानं तिकडं यज्ञाला लागणारा भात शिजवला. दोघाला शिजवण्याचं कष्ट सारखंच आहे, दोघाला धूर लागल, दोघाला अग्नी द्यात, पण ह्याचा काय उपयोग आहे? ह्याला दुसरा प्राणीसुद्धा खाणार नाही आणि हे यज्ञाच्या उपयोगी तरी येणार आहे. ददी जळाचिया घुसळणा व्यापार सारख्याची विचक्षणा वाळुवे तिळा घाणा गाळणे एक. तसंच दुसरं उदाहरण आहे की घुसळण करायचे म्हणून दही घेतलं आणि दह्यात रवी उभा करून घुसळायला सुरुवात केली. आता प्रतिकृती करायची ना, दुसऱ्याला तेच करायचं, पण त्याजवळ दही नव्हतं म्हणून पाणी घेतलं आणि पाण्यात रवी ठेवून घुसळायला लागला. पण ह्याच्या दह्यातून नवनीत निघणार आहे, ह्याच्या पाण्यातून काय निघेल? वाळुवे तिळा घाणा गाळणे एक. तसंच घाणा गाळायला गेला, त्यात वाळू टाकली, काय नाही निघणार, आणि तीळ टाकले, तेलही निघल आणि पेंडही निघल. पै नित्य होम द्यावया का सैरागी सोवावया फुंकिता धूमू धनंजया साहणे त्याची. आता जो काही नित्याचा होम असतो तो सुद्धा काय असतो की जे अग्नी आहे घरातला त्याच्यात फुंकून फुंकून वाढवायचा असतो, आणि जे स्वयंपाक करायला जातो तिथंही फुंकर मारावीच लागते, तिथंही अग्नी फुलवावा लागतो, त्याशिवाय जाळ लागत नाही, त्याच्याशिवाय स्वयंपाक होत नाही. म्हणजे दोघाचं कष्ट सारखंच आहे का नाही? इकडे होमाचा अग्नी पेटवण्यात धूर लागला, फुंकायला लागलं, स्वयंपाकाचा अग्नी फुंकावा लागला,
पण इकडं काय केलं, होमाचं पवित्र काम झालं. हे स्वयंपाक होईल ते फक्त तेवढ्या पुरताच. परी धर्मपत्नी धांगडी, पोषिता जरी एकी ओढी, तरी का अपरवडी आणावी अंगा. आता काय आहे, एकाने काय लग्न लागले पण ती बायको जरासं आपलं भोळसरच आहे किंवा वेडसर आहे, आणि हिला काही येत नाही, हिला काही येत नाही म्हणून दुसरं लग्न करायला गेला किंवा दुसरी बाई घरात आणून ठेवली. ते उरफडच आहे म्हणले. त्यांनी काय तुझं फार महत्त्वाचं झालं नाही. आता हिलाच जसं जमल तसं करून घेतलं असतं तर काही ना काहीतरी चाललं असतं. पण आता लोकांकडून नावं ठेवायची वेळ आली. हा गा पाठी लागला घाई, मरण चुकेची पाही, तरी समोरला काही. आगळे न कीजे. आता कोणीतरी पाठीमागं लागले आणि त्याचा मार चुकवण्याकरता पळत सुटला. म्हणजे पुढून येतोय तो काय करतोय काय सांगावं. म्हणजे त्याचंसुद्धा भयच आहे. तो कदाचित सोडून देतोय का तोही आडवा येतोय. अकुळ स्त्री दांड्याचे घाये, परघर रिघाली जरी साहे, तरी स्वपती ते वाये सांडिले की. आता असं दाखवलं आहे की कोणीतरी अशी स्त्री आहे आणि नवरा रोज मारायचा, काठीने मारायचा, दांडक्याने मारायचा. तिला सहन झालं नाही म्हणून त्याला दिलं सोडून आणि दुसरा नवरा केला. आता हे सगळं झालं पण स्वतःच्या पतीला सोडून दिला हा दोषच आहे ना. तिथला मार खाल्ला तरी स्वतःचा पती तिथंच नांदायचं, पण त्याला सोडून देऊन दुसऱ्या घरी गेली. हे काय आहे की तिच्या दृष्टीनं अपमानित किंवा सन्मानित जीवन नसून समाजाकडून नावं ठेवणारं आहे. तैसे आवडतेही करणे, न निपजे सिनले आविणे, तरी विहित बारे कोणे बोले भारी. तेव्हा आपल्याला आवडतं तेच कर्म जर केलं तर त्या कर्माचा शिनही येत नाही. तसं विहित कर्म करण्यानं तुमच्या ठिकाणी यथार्थ फळ प्राप्त होईल. आता किती ह्याच्याबद्दल जास्त बोलावं. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.